एकही मुलगा आईच्या स्थानाला लागला नाही आणि सगळ्या भावानं मुलं दगडावर आपटली. सगळ्या भावाने जेलमध्ये जन्माला घालून 7वी योग माया निघून गेली आणि 8वा जगाचा बाप जन्माला आला गोपालकृष्ण. तरी त्याला स्वतःच्या आईचं दूध पिता आलं नाही, त्याला दुसऱ्याच्या आईचं दूध प्यावं लागलं. माता मुलाला दूध पाजू शकली नाही आणि 8वा जगाचा बाप आहे गोपाल कृष्ण आहे, पण तोपलीत बसून पलीकडे गेला आणि दुसऱ्या आईचं दूध प्यालाय. हे ध्यानात ठेवा. कृष्णाला सुद्धा स्वतःच्या आईचं दूध पिता आलं नाही. तू तर बंद पडेल डेअरीचा चेअरमन आहे, तरी तू येणेवाणी वागवतो म्हणजे तू हाया कोण? वाक्य नीट आहे का? ब्रह्मांड नायकाची बायको वलकलेने वनवासाला गेली. बायको काय ती किरकोळ माणसाची नाही आहे, प्रभू रामचंद्राची बायको आहे आणि ती दुबळ्या माणसाची मुलगी नाही आहे, जनकाची मुलगी आहे. अभ्यास करा. तिचा सासरा राजा दशरथ आहे, बाप जनक आहे आणि नवरा साक्षात ब्रह्मांडा नायक प्रभू रामचंद्र आहे. तरी वलकलेने सून वनवासाला गेली. तुझी सून तर अंगणवाडीत आहे, तरी तू नाश्ता बंद करून घोगऱ्यांवरच जगवतो म्हणजे कसं शक्य? कर्माला माफी नाही. आणि शेवटी एकही शब्द, महाराज स्वतःची नातू स्वतःच्या जावयावर बरोबर युद्ध करायला निघली. काही जीवन आहे, काय जीवन आहे? प्रभू रामचंद्राची दोन्ही मुलं लवानी अंकुश बापा बरोबर युद्ध करायला निघली. बापा बरोबर काय जीवन आहे? आणि ते पाहणारा कोणी तिसरा नाही, जनक पाहतोय. अरे म्हणजे नातू आहेत माझ्या जावया बरोबर लढतात, पण जनक शब्द सुद्धा बोलत नाही. जनक म्हणतो यदा कदाचित हे माझ्या मुलीचं प्रारब्ध असेल, प्रारब्ध असेल. तिथं वनवासाला जाणं प्रारब्ध आहे, वल्कले नेसणं प्रारब्ध आहे, डोंगरात झोपणं प्रारब्ध आहे, 14 वर्ष त्याग करणं प्रारब्ध आहे, रावणाने पळून नेणं प्रारब्ध आहे आणि तिला झोपडीत 2 मुलं नदीच्या कडेला